नमस्कार, मी अतिशय गौड. मित्रांनो, आज आपण अलिबाग रोहा रस्ता जो आहे त्या रस्त्याचं जे काम चालू आहे त्या रस्त्याच्या संदर्भात रिपोर्टिंग करायला इथे आलेलो आहोत. मित्रांनो, अतिशय सुंदर असं रस्त्याचं काम सध्या चालू आहे आणि मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की गेले कित्येक दशक हा रस्ता अतिशय बेकार अवस्थेमध्ये होता. कितीतरी लोकांनी या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींसमोर आवाज उठवला, परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता. परंतु आज हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहे आणि बघत आहात की गाड्या एवढ्या जोराने जात आहेत. मला रिपोर्टिंग करायला थोडा मी थांबतोय, परंतु तुम्हाला माहिती नसेल की अलिबाग रोहा रस्ता जर का हा चांगल्या पद्धतीने काम करून आपल्याला मिळत आहे तर याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मी ह्याच्यासाठी तो उभे राहतो. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे लोकसभा प्रमुख सतीश धारप यांना द्यावं लागेल. मित्रांनो, ह्या रस्त्याच्या संदर्भात जो अगोदरचा कॉन्ट्रॅक्टर होता तो पळून गेला. त्यांनी काहीतरी 12-13 कोटी 15 कोटी रुपये घेतले सार्वजनिक बांधकाम करून आणि नंतर ते काम बंद होतं आणि त्याच्यानंतर विधान परिषदसुद्धा त्याचा आवाज उठवला गेला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सतीश धारप यांचे अतिशय जवळचे असल्याकारणाने त्यांच्या माध्यमातून त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घातलं आणि अलिबाग रोहा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या जो नागरिकांना त्रास होत होता तो त्रास आता जवळजवळ 90% संपुष्टात मित्रांनो आलेला आहे. गेल्या वर्षी रस्त्याचं काम रखडलं, परंतु सतीश धारप यांनी यांच्या माध्यमातून पहिल्यांदा ज्या काही आपल्या मोऱ्या असतील छोट्या छोट्या मोऱ्या त्या मोऱ्यांचं काम पूर्ण केलं मागच्या वर्षी आणि आता त्यांनी जे काही साईड पट्टी आहे ती गेल्या वर्षी वाढवली आणि ह्या वर्षी त्यांनी कार्पेट मारायला आणि रस्ता चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. तिथे बोरगरचा पूल तो सुद्धा आता चांगला होतोय, नवगरचा पूल चांगला होईल. आणि मित्रांनो, हा जो चेहरा आहे सतीश धारप, हा चेहरा कधीही लोकांच्या समोर येत नाही आणि त्यांना त्यांची प्रशंसा वावा करणं आवडत नाही. म्हणून मित्रांनो, एवढ्या दिवस मी हा व्हिडिओ बनवत नव्हतो, परंतु आज हा व्हिडिओ मी बनवत आहे. लोक मला गेल्या वर्षी सुद्धा विचारले की रस्त्याचं काम होईल की नाही. मी त्यांना सांगितलं होतं की अतिशय योग्य पद्धतीने रस्त्याचं काम हे होणार. एक चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून हा रस्ता आपल्या त्या व्यक्तीकडे गेलेला आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो, आज हा रस्ता जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गेले कित्येक दशक शकापची इथे सत्ता होती, परंतु शकापला हा काय रस्ता करता आला नाही. परंतु जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तसं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लगेच ह्या रस्त्याला 2019मध्येच मे महिन्यामध्ये 2019मध्येच ह्या रस्त्याला 200 कोटीचा प्रस्ताव त्यावेळचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंजूर केलेला होता आणि आता पुढील कार्यकालामध्ये सतीश धारप यांनी लक्ष घालून या रस्त्याचं काम आता पूर्णत्वास नेण्याच्या त्यांनी मार्गावरती आहेत. मी एक पत्रकार म्हणून जो गेली 4-5 वर्ष आवाज उठवला, तर बाकीचे लोक त्यांना अभिनंदन करतील की नाही देव जाणो, पण मी त्यांचे इथे लोकांना जो काही त्रास होत होता त्या त्रासाला त्यांनी त्याचं लोकांना मुक्त केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अशीच लोकोपयोगाची कामं ही जनतेची जे कोणी राजकारणी आहेत त्यांनी करायला पाहिजे. तर मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ बनवला, कारण की आपण ज्या वेळेला खड्डे वगैरे पडलेले असतात त्यावेळेला सुद्धा व्हिडिओ बनवून समोरच्यांना दोष देत असतो, परंतु ज्यावेळेला एखादं काम चांगलं होतं त्यावेळेला त्याची प्रशंसा करायला सुद्धा पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण इथं हा रस्त्यावर ग्राउंड रिपोर्ट व्हिडिओ बनवत आहोत. ह्याच्यामध्ये अजून मला जास्त काही सांगायचं नाही. इथेच थांबतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.